महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। कदेर येथे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचे उडवाउडवीचे गोष्टी। प्रतिनिधी विशाल देशमुख। दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी कदेर येथे सरदार नगर तांडा यांचा ग्रामपंचायत समोर घागर मोर्चा काढण्यात आला। उमरगा तालुक्यातील कदेर येथील नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी मुरळी साठवण तलाव पात्रातून पाणी पुरवठा केला जातो आणि या 3 पाण्याच्या टाक्या आहेत। याच दरम्यान नदीपात्रात पाण्याची पातळी कमी झाली आहे, त्यामुळे 1 महिन्यापासून शहराचा पाणी पुरवठा ठप्प झालाय असे ग्रामपंचायत पदाधिकारी सांगतात। पण नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे, तर तेथील पाण्याच्या टाक्यातील गाळ उपसा करायला पाहिजे असे गाव सीएनची बोंब आहे। 2 महिन्यापासून पाणी पुरवठा ठप्प झाला असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या टंचाईने गृहिणींचे मात्र गणित कोलमडून पडले आहे। उमरगा तालुक्यातील कदेर येथील पात्रातील पाण्याची पातळी कमी होऊन पाणी पुरवठा ठप्प असेल तर शहरात पाण्याअभावी आणीबाणी होऊ नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनातर्फे नदीपात्रातील पाण्याच्या विहिरीतील गाळ उपसा करण्याची गरज आहे असे शहरातील सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे। मात्र या बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असताना कुणीही लक्ष देईना झाले आहेत अशी स्थिती दिसून येते। पिण्याचे पाणी मिळत नसल्याने उमरगा तालुक्यातील कदेर येथील हे असे दिसून येत आहे। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस टाइम्समध्ये आपलं स्वागत करीत आहे। उमरगा तालुक्यातील कदेर येथे सरदार नगर तांडा यांचा घागर मोर्चा निघालेला आहे, तरी इथं सरपंच व ग्रामसेवक अधिकारी एक महिना 15 दिवस त्यांचं हजेरी नसते इथं, तरी आपण त्यांच्याशी संवाद साधूया। तांडा सरदारनगर इथं रहिवासी आहे। मागील जानेवारीपासून आमच्या तांड्याला पाणी पुरवठ्याची सोय नाही। सरपंच आणि ग्रामसेवकाला अनेकदा निवेदन केलं आहे आम्ही तोंडी, पण त्यांनी अधिग्रहणही करून महिना झाला, पण अजूनही पाणी पुरवठ्याची व्यवस्था नाही आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांच्या उपस्थिती बिलकुल नाही आणि काही सांगायला गेले की उडवडीची उत्तरे देतात ते। आज रोजी सुद्धा त्यांची उपस्थिती नाहीच ग्रामपंचायतीत। किती दिवसापासून पाणी येत नाही तुम्हाला? जवळजवळ जानेवारीच्या 2ऱ्या आठवड्यापासून पाणी नाही आहे। ग्रामविकास अधिकारी सांगतात ते तुमच्या मेंबरचं काम आहे, त्यात माझं काही काम नाही। उडवाउडवीची गोष्टी करत असतात का? गोष्टी करतात। सरपंच साहेब त्यांच्या बांधकामात व्यस्त असल्यामुळे त्यांनी आमच्या तांड्याला वेळ। किती दिवसापासून पाणी नाही तुमच्या तांड्याला? जानेवारी महिन्यापासून पाणी नाही। हिरी पण वाढल्या, हापशे पण गेले सगळे। आमच्या तंड्याला आता 2-3 महिने झालं पाणी नाही। सरपंचाला विचारायला गेल्यावर आज सोडतो उद्या सोडतो म्हणते ते। किती तरपड लाला, गुरं जनावर माणसं, पाणी का थोडं लागतंय। गावात 2-2, 3-3 मजली बांधून काढलाले ते, तिथं पाणी कमी पडणार। आमच्या तांड्या वस्तीतच कसं पाणी मिळत नाही? एक थेंब पाणी नाही, तरपड लालते लेकरं बाया, लंगडे खुळे माणसं, कसं जावा कसं यावं। हिरी वाळून गेले ते, हिरीवाला पाणी नाही, हापश्याला पाणी नाही, कुठं म्हणून जावन कसं आणावं? हिरीवाला पाणी असलं, पायऱ्या असलं तर आणत होतो, पायऱ्या नाही ते हिरीवाला पाणी आणावं कसं? पाणीच नाही तर आणावं कसं? कसं सोयी करणार हे साहेब आम्हाला? हे सरपंच आज करतो उद्या करतो, आज धाडून देता उद्या धाडून देता म्हणाले। 3 महिने दिवस झालं पाणी नाही। आज सोडताय म्हणल्यावर आज येईल उद्या येईल, देता म्हणताय गप बसताय। गावात गल्ली गल्लीला हौदा टाक्या बांधून पाणी सोडताय। तंड्या वस्तीला का बर देत नाही पाणी? हौदा बांधा, टाक्या बांधा, पाणी सोडा तंड्यावाला। मतदान असल्यावर कसं तंड्याला पळत येते ते? मतदान राहिलं आज इथं करा तिथं करा म्हणून झोप घेतली ते, झोप घेत नाही तसं तंड्याला पळत येते ते। आम्हाला आता पाणीची मुश्किल आहे तर आम्हाला बी देव की दुसरं का नाही, आम्हाला पाणी पुरवठा करावं हेच आमची मत आहे। शाळेचे लेकरं सुद्धा येऊन बसले, त्या शाळेच्या लेकरावाला पाणी नाही बाटली भरून द्यायला। शाळेतून घरी येते ते पाणी प्यायला गेलो, तरपड येऊ लागले ते लेकरं, घरात पाणी एक थेंब नाही, कसं करा? कुठं जायचं तिथं उस्मानाबादला म्हणा, कुठून येतात तिथं येतात, आम्ही सगळे येतात तिथं। कसं आमचं इंतजाम करता, कसं आमचं हिफाजत करता ते बघता हे जाऊन। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।